नमस्कार, मी मुक्ता आणि माझ्या चॅनलचं नाव आहे अनुभव तुझे माझे. तर मी खूप विचार करायचे आणि विचार करण्यामध्येच 2025 निघून गेलं. तर जसं म्हणजे मला शूट करायला खूप आवडतं. काही पण रॅन्डम असं वाटलं की चांगले बाहेर गेले, घरातसुद्धा असं मला वाटलं की मी काही करते, काही बनवते, स्वतःचे फोटो काढणं, तर हे मला आवडतं. तर मी खूप दिवसापासून विचार करत होते की आपण व्हिडिओ बनवूया, शॉर्ट व्हिडिओ बनवूया आणि बोलायला आवडतं. आणि मी चॅनलचं नाव मुद्दामच ठेवलं आहे अनुभव तुझे माझे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे काही ना काही घडत असतं, ते फनी असतं, आनंददायी असतं किंवा थोडंसं दुःख देणारंसुद्धा असतं. तर मी विचार केला की का नाही आपणही आपले जे अनुभव येतात, एक्सपिरियन्स जे पण छोटे छोटे आहे ते आपण शेअर करूया. तर मी चॅनल ओपन केलं, 1 तारीख गेली, आता आज 2 तारीख आहे. तर असा विचार करत करत ते व्हिडिओ शूट करायचं राहूनच जात होतं. का असं का मी म्हणजे मला जमन का नाही, मला येईल का, असं तसं. पण म्हटलं चला आज पहिली व्हिडिओ आपण शूट करून टाकूया, बघू कशी जाती काय. आणि मला माहिती आहे की ज्यांना पण आवडं नाही आणि कोणाच्या पण स्क्रीनवर ही व्हिडिओ आली असं नाही तर सबस्क्राईब करा. माझे जे पण अनुभव असं नाही, आपण बाहेर गेल्यावर किंवा म्हणजे येतात ना असे अनुभव, बाहेर आपण कुठं फिरायला गेले, कोणत्या पण गोष्टीचे एकदम रॅन्डम छोटे छोटे आपल्याला अनुभव येतात. ते काही काही विनोदी असतात, काही काही आपले स्ट्रेस लेवल वाढवतात किंवा आपण कधीतरी असं काही बघतो की आपल्याला नवल वाटतं किंवा खरंच हे असं असू शकतं का. कधी कधी आपल्याला असे माणसं भेटतात की खरंच अशा स्वभावाचा पण माणूस असू शकतो का. अशा भरपूर गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि त्याच्यासाठीच मी हे चॅनल ओपन केलं आहे. अनुभव, मी माझे अनुभव शेअर करेन, तुम्ही सुद्धा तुमचे अनुभव शेअर करा कमेंट थ्रू. आणि चला तर आजच्या ह्या पहिल्या व्लॉगमध्ये एवढंच. नेक्स्टमध्ये आपण आता जे पण मी असं नाही का मला अनुभव आलेले मागं आलेले असं नाही ते मी तुम्हाला सांगणे, किंवा पुढं पण कुठं गेल्यावर काय वाटलं ते पण मी तुम्हाला सांगणे. तर ज्याच्या पण स्क्रीनवर हा व्हिडिओ आला असं नाही, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.